नमस्कार, जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत अहमदपूर शहरातील नावाजलेल्या पोतदार लर्निंग स्कूलच्या समोर। आज सकाळी एका पालकाचा फोन आला की त्यांना टीसी काढण्यासाठी याच पोतदार इंग्लिश स्कूलमधून टीसीसाठी 10 ते 15 हजार रुपये फीस आकारल्याशिवाय त्यांना टीसी देणार नाहीत असं त्यांच्या पालकाचं म्हणणं आलं। आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सदरील शाळेमध्ये प्रिन्सिपल यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळालेली नाहीत। अहमदपूर शहरामध्ये या खाजगी शाळांमधून जी पालकांची लूट चालू आहे, या लुटीचा नमुना आज आपल्याला पाहायला मिळाला। पालकांना वारेमाप फीस आकारून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन इथं गाड्यांचा पैसा वेगळा, ड्रेस कोडचा पैसा वेगळा, शिक्षणाचा पैसा वेगळा, अशा प्रकारे एका विद्यार्थ्यास 70 ते 80 हजार वर्षाला फीस आकारून विद्यार्थ्याकडून आणि पालकाकडून याची लूट केली जात आहे। आणि या संदर्भात आपण सदरील पालकांना जाऊन भेटणार आहोत आणि पालकाचेही आपण काय म्हणणं आहे ऐकून घेणार आहोत। प्रिन्सिपलला आपण भेटलो असताना प्रिन्सिपलकडून काही समर्पक उत्तरं मिळालेली नाहीत, परंतु ही फीस आम्ही त्यांच्या अर्ध्या निर्ध्या वर्षाची फीस घेतली वगैरे वगैरे त्यांच्याकडून अशी उडवाउडवीची उत्तरं मिळाली आहेत। परंतु प्रत्यक्षामध्ये त्या पालकांचं काय म्हणणं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। सकाळी तुमच्या नातेवाईकाकडून असा एक फोन आला होता की तुम्ही पोतदार शाळेमध्ये तुमची मुलं शिकायला आहेत आणि त्यांना टीसी काढण्यासाठी गेले असताना त्यांनी 15 ते 20 हजार रुपये फीस आकारली आणि ती दिल्याशिवाय तुम्हाला टीसी देत नाहीत असा मला एक फोन आला होता। तुम्ही त्या मुलांची आई आहात, प्रत्यक्ष तुमच्यासोबत तिथे गेल्यानंतर काय घडलं? माझ्यासोबत मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला म्हटले अगोदर की मुलांची इन्स्टॉलमेंट भरावी लागेल शाळेमध्ये, की मुलांनी एप्रिल महिन्यात शाळा केली त्याच्यामुळे इन्स्टॉलमेंट भरावी लागेल। तर माझं म्हणणं असं आहे की आपलं शैक्षणिक वर्ष जून टू एप्रिल असते, मग जूनपासूनच नवीन वर्ग चालू होतो मुलांचा, तर मग जूनपासूनच इन्स्टॉलमेंट भरेल ना कोणतेही पालक। तर एप्रिलचे इन्स्टॉलमेंट ह्यांनी कसं मागतात टीसी काढायचं म्हणल्यानंतर? मग अगोदर काही कल्पनासुद्धा नाही दिले किंवा मुलांना पण कल्पना नाही दिली की ज्यांना राहायचं नाही ते ॲडमिशन क्लोज करायचे, त्यांनी असं येऊ नका एप्रिलमध्ये, कल्पना न देता टीसी काढायच्या वेळेस त्यांनी म्हणतात की फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरल्याशिवाय टीसी नाही मिळणार। मग पालकांनी कोणत्या अँगलने द्यायचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट? तुम्ही तर मला काल टीसीसाठी पैसे मागतायत असा फोन आला होता मला। त्यांनी अगोदर टीसीसाठी म्हणले, टीसीसाठी पैसे द्या म्हटले। नंतर मग मी शाळेत गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांनी परत मला म्हणले की फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणून द्यावं लागते। मग फीस किती मागितली तुम्हाला? आम्हाला टोटल फीस दोन्ही मुलांची फर्स्ट इन्स्टॉलमेंट 15 हजार, माझे 2 मुलं असल्यामुळं 30 हजार म्हणले। त्याच्यानंतर म्हणले त्यांनी 50% द्या, पण नंतर म्हणले उद्या या म्हणल्याच्या नंतर मी 8 तारखेला अर्ज केला होता ॲप्लिकेशन की टीसी मिळण्याबाबत म्हणून। मग त्यांनी म्हणले आज काय मिळणार नाही, 2 दिवसांनी मिळेल। मग मी 2 दिवसांनी गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की असं फीस भरावी लागेल टीसी काढण्यासाठी। मग मी म्हणलं एवढे टीसी काढण्यासाठी एवढे पैसे लागतात, तर मी परत त्या दिवशी वापस आले तिथून स्कूलमधून। वापस आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत गेल्यावर त्यांनी म्हणले मला 2 मुलांची 50% भरावी लागेल। मग मी त्यांना म्हणले की CBSE शाळेचे कोणते रूल आहेत असे की ते मला सांगा की एप्रिलमध्ये स्कूल केल्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतात फर्स्ट इन्स्टॉलमेंट। मग माझं म्हणणं असं आहे की कोणत्या CBSE शाळेचे रूल असे नाहीत की जून टू एप्रिल असे आपले रूल असते शाळेचे, कोणत्याही गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट शाळा असो। मग यांनी एप्रिलमध्ये कसे पैसे मागतात फर्स्ट इन्स्टॉलमेंट? तुम्ही टोटल त्यांना किती रक्कम अदा केली त्यांना? आता त्यांनी 15 हजार म्हटले, तर आमचे एक पाहुणे आहेत मध्यस्थरी, मी तर स्कूलमध्ये गेले नाही, माझे मिस्टर असं बाहेरगावी ड्युटीला असल्यामुळे मीच इथे राहते, त्याच्यामुळं मीच शाळेमध्ये जाऊन मीच चौकशी केली। मग दुसऱ्या पालकांनी आमच्या पाहुण्यांनी जाऊन 10 हजार रुपये पेड करून त्यांनी बोलून 10 हजार रुपये पेड केले, 10 हजार रुपये पेड करून टीसी मिळाली। मग ते इन्स्टॉलमेंट म्हणून त्यांनी दिले, टीसीचे म्हणूनच घेतले ना, मग त्यांनी इन्स्टॉलमेंट म्हणून थोडेच घेतले। जय हिंद न्यूज मराठी।